मा लग्न होतं. लग्नामागे जेवण बिवण लग्न लागे जेवणले बशी घ्या. जेवण करले ना घर निघो ना मंडप मग खुर्ची पडेल होती. खुर्ची ओढली नाही मंडप नाही कोपराला बशी घ्या. ते नवरदेव नवरी गोईना टाकऱ्यांता शेवटली विधी लग्नाने. तुम्हाकडे वस का ते तुम्हाकडे वस ना दादाश्री गोईना टाकतंच तुम्हाकडे नाही. मी मुद्दाम विचारली राहू कारण कसं आहे ना 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होते. आता तुमनेकडनी पद्धत वेगळी राहू शकस आमनाकडनी पद्धत वेगळी राहू शकस. 12 कोस गे का भाषा बी बदलस आणि प्रथा बी बदलतीस. हा ते आमनाकडनी प्रथा अशी आमनाकडे माणसे मरेलवर शिलगावतो तुम्हाकडे हा मग जवळजवळ सारखंच आहे बुवा. हा नवरदेव नवरी गोळणा टाक राहतात अहो पाहून देखील ना 80 वर्षानं म्हातार नवरदेव नवरी गुईना टाकरा ना ताई देखील ना गरू ना म्हातारील म्हणे मला पानलंय म्हणे. म्हातारीन तांब्या भर दे ना लोटा भर दे ना गुच्चूक पान प्यायला पाहिलं ना बहिणीचं यान तोंडमा दात नाही म्हातारीवर गुईण्या टाकी. म्हातारीने बी अंदाज लायली ना 75-80 वरीस मग माय म्हणे आई वावर उल गेले हो माय. अहो 80 वरीस ना बघू घ्या अजून सुधारणा नाही मावर तोंडमा दात नाही गुईण्या टाका. म्हातारीला रागून आईच खायली ना तांब्यान डोकार उडी फेका. म्हातारानं घे डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे होतात. 7 पोरीने सासराला फोन करा मामाजी मन बापनं डोकं फुटी घे दखाली या. आता जास्त राहणार काही राहणार दाखरा तो जर चालना घ्या मी नाही गवती व्याय काय म्हणे भो मन दाखला व्याय उन्हा नाही. दाखला जर चालना घ्यात मजारला सांगे बाई तो चालना जाईन मी नाही गवती व्याय काय म्हणे मजारला व्याय उन्हा नाही. 7 व्याय संध्याकाळपर्यंत कपडा लिस्टने हॉलमा बसेल होतात बैठक हॉलमा. म्हाताराला खुर्ची टाकेल म्हातारा मग डोकं टाकी पटेल होता. त्या 6 गरीबडा होता 7वा मन माया कागा होता दाखला आणि जवळजवळ घरमा दाखला मिशे दाखला कितला नीच राहतं मनावरती ना अंदाज लायलेस मी. जास्त किडा पाडणारा घरमा दाखलाच राहतच काय मते तुम्ही स्वतः लिचारा दाखला कोण कोण येत आठे तो दाखला बोलको आता तो म्हणे का वेई डोकं कस काय फुटणं जाऊ द्या हो सांगा हो कस काय फुटणं काय नाही हो असं कुठे वेई म्हैस निघू मला दे ना नाही हो. मग काय मेरवर ते पाय बिसटके घ्या का म्हणे नाही हो. मग काय गाय बी निघू मला काय वावर बिवर मग पाय सटकणार नाही हो तसं काय नाही नातू खीर आणता. तो म्हणे बाबा मी सांगू म्हण बाबा डोकं कसं काय फुटणं. अहो म्हातारा म्हणे तू ठय का बटय गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ कसं काय डोकं फुटणं. तो नातू सांगे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं लगन लागी जेवण करले ना जेवण करीन घर येऊ ना यान पुढची टाकीन तडेत बटली ना मन दाल्लाने म्हाताराने. त्या नवरदेव नवरी गोण्या टाक राहतात अहो म्हातारा देखील ना आडीन मन आजी पाहिन पाणी माग मन आजीने याला तांब्या भर देणे आणि गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना यान तोंड मादात नाही म्हातारीवर गोण्या टाके म्हातारीन भरेल तांबे यान डोकार ओढ म्हणेन डोकं फुट जायचं. दकी काय राय ना व्याय लयल कपडा घर लई घ्यात ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं. ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का. बराच म्हाताराशनी वय जास्त सुधरत नाही पण आटे म्हातारा बाबा बी चांगला दिखी राहणार विठल विठल. आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा साध्या सोप्या भाषेमध्ये 1 चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित 3 चरण जगणूत वाचणूत जगणूत तो कुठे बिबेटसो तो सांग दिसू कारण आता वाजी घ्यात 11 9:15 पंचपदीला सुरुवात होई जायला होती 9:15 ते 11:15 2 तास सरी घ्यात 15 मिनटं जास्त होई घ्यात 15 मिनिटांना जबाबदार कोणली आहे मग असं दुसऱ्या दुनियेवर अंक उलगून शेक्षा सरच कडे का बरं. आता सगळ्यांनी काय करायचं हाताने टाळी मुखाने नामचिंतन 10 मिनटं कोणी जागा सोडायची नाही. शपथ आहे तुम्हाला महादेवाची. हां कोणीही जागा सोडून जायचं नाही. हां सर्वांनी आता हाताने टाळी मुखाने नामचिंतन विठोबा हरी
गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा शपथ आहे. कारण आपल्या कीर्तनाची सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत सांगता होत नाही. कोणी कोणी भजन म्हणा खरं खरं सांगा शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी भजन म्हणा, कोणीच नाही. का बा देवने तुम्ही दरादरी विचारले का? मोठी उपाधी होईल का त्यांना सांगे. मग देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची, अंतकरणापासून भाव असा ठेवायचा. मी तर लोकांचा विचार करणं सोडून दिलं महाराज. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो लोक काय म्हणतात सर्जित त्याचा विचार करायचाच नाही. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही, सुरुवात तडीन करी होती शेवट बितडेच करायला. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही काय बाकीना लोक शेवच बरं का. महाराज इथलं जीव तोडी सांग ना आपण बोलो भो काहीतरी म्हणू, पण मनान टाईमले आजूबाजू होत त्यांनी बाई बावड्या बटेले बुवाटे आको सकाळी किद राहील मला तू बोलतात देव देव करा ना पोरातले मनीषी नेराने शरम बाकीना बोलतात नाही. लोकांच्या नादी लागणे नाही. तुम्हाला सांगू का भाव असा ठेवायचा. नाना भाऊ हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, भाव असा ठेवायचा. हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी मी राधा राणी, तू माझा काना तुझी मी राधा राणी, तू माझा भक्तीचा असा ठेवायचा. इतकी वेळी भक्ती करायची लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे. इतकी वेळी भक्ती. आता हे जुने भजनी मंडळवाले बाबा आहेत, हे जुने भजनी मंडळवाले गवडण म्हणायचे. जर एखाद्या ठिकाणी मौत झाल्या की रात पास करणी मग ते गवडणी म्हणे. भले शपक गवडणी पण त्यासना भाव गैरा चांगला राहायचा. गवडण शपक असायची पण भाव एवढा गोड असायचा. देवाला भेटण्याची ओढती गोपिका सांगते काय, तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, इकाना रे दिवारी प्रभू रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे ना मला.
आटे भजन म्हणान पाहिजे. आटे भजन म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणायला आहे काही करतात नाही. एक भाऊ स्टँडवर उभा आहे, गाणं म्हण राहिलं, हे 4 वरीस ना प्यार कसा बोली गया मन यार. भाऊ रे तू न 4 वरीस ना प्यार बोली गया, ज्याला जन्माल घाल त्याला विसरी गई, तू ना कवट टाया बटीर. हो 4 वरीस ना प्यार वाला, हा ती जन्माल घालणारली विसरी गई, तुला 4 वरीस ना कत तू डांगर मिराय राहणार आहे. हो उल गेल वावर भानड सुरत ना, ज्याने जन्माल घाला त्याचली वहिनीने तुला कितली गोई रे ती. विठाल विठाल प्रेमात पडायचं असेल ना तर देवाच्या प्रेमात पडायचं. कसं दीवानी में गाना तेरी दीवानी वो भी दीवानी में गाना तेरी दीवानी वो भी दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी हुई मैं गाना दीवानी हुई दीवानी में हुई गाना दीवानी हुई दीवानी में हुई गाना दीवानी हुई. भावाचा ठेवायचा, असा भाव ठेवू नाही. तू लोक म्हणतात हे 4 वरीस कोणती वय मग काय करू आहे बी भान पाहिजे. 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहतं बाबा. आज दिनी हायत निरात दारू पिना समे नशा मग पोटाना बोलाव धोके वासती. मला सांगा आई वय मा जरी या किडा पाडराने यान पहिले कितला पाडेल. 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तो हे धोकेबाज 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 वती रंगी ज्या घर ऐकी राहणार त्या म्हणतच होते कीर्तन नका बजेट बदली घ्या. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई. सांगा साडे भजन करा सांगा इतलं मोठं नियोजन करेल तुम्ही ते भजन करत असंच होते. ज्या करतात नाही त्याच ना करता सांगरायन, ज्या भजन करतात नाही त्याचले सांगरायन भाऊ भजन करल्या कारण अहो जीवन पुन्हा पुन्हा भेटणार नाही. भेटेले त्यांना जीवन सार्थक करणं होते भगवंताशी नातं जोडल्या. आटे देवनं भजन म्हणा सांगू आटे म्हणतात नाही मग या कोठे म्हणतात माहिती आहे का. याचली एखादी पूर्ण इंस्टाग्रामले फेसबुकले व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल बिताडा ना आडे बट्टच आणि रातले 11 नंतर ड्युटीला चालू होतं तंगडीमा डोकं घालीस नाही
हे पाखरा आजाद केले तुला बावरे तू नाही आजाद कर रे तू ना पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे तू ना पाखरूने फक्त तुले मोबाईलने रिचार्ज मारायला जरी ठेल होतं रे बानट सुरत नाले तू ना पाखरूनं पहिले ठरेल होतं म्हणून लगीन निबुंदी यालेच वाढायला लावतो असं उलट तू पाखरू लगीन करीन जास्त 3 वर्ष मायस 1 वर्षानं पोरग कड्यावर राहस अहो चौकमा बटेल राहस तिना कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय कत जाई तू ना पाखरा हा अरे चाल जर ती असेल तरी भाव आपला होतायचा सरजी कसं नादाये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादाये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया मला गाणं कोणतं का सांगतात नाही आपण लगेच भजन तयार कर देतस फक्त 15 मिनिटं लागस आपले गाणं कोणतं कराय ना भाव आपला होताना बरोबर आहे की नाही मागे ते तरुण भाऊ बोलतानाचे 2-4 वर्ष पहिले कोणतं गाणं होतं ते ला 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 कोणतं होतं भाऊ हा मला भरलं तुझं कोणतं आमदार झाल्यासारखं वाट गाणं कोणतं कराय ना भाव आपला टाका नाही हे मला भरलं तुझं याड रे तू माझा नंद लाल रे तुझ्या भेटीसाठी जीव माझा भारी वेडा होतोय मला भरलं तुझं याड रे तू माझा नंद लाल रे तुझ्या भेटीसाठी जीव माझा भारी वेडा होतोय जव बघतोस देवा माझ्याकडे जव बघतोस प्रभू माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतोय जव बघतोस देवा माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतोय अगो तुमनं परिचय न गाणं ला 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 बघताले समजी राहणं पण बोलीन कोण बोलता जाऊ आपला किडा पाडी मोडायची 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 कोड्याची मोडायची 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 कोड्याची मोडायची यशोदेला जागोरी याला नाही मी सोडायची याच्या मायला जागोरी याला नाही मी सोडायची ते तुम न बहिणी तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करत ना पेट असा दोर बी लय फिरो या बहिणीच ना गाणं काय जनाबाईने लिखेल नाही काय मीराबाईने लिखेल नाही या बहिणीच ना गाणं कोणी टाकी अंगण शिलगाई दिस होती काट इथला का दांगडू आहे ना यंदा शिलगाई तिने राहू द्या कोणी टाकी अंगण याच ना केसर ना गाणं ऐका तुम्ही ऐकत का केसर ना गाणं ऐका दादा साहेब हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेडा लाया आई म्हणू नका असं मी म्हणणार नाही या गाणं बी म्हणत जा पण आपली जी संस्कृती आहे ना भगवंतानं नामचिंतन ना सांगे ती बी ठिकाणी ठेवा संस्कृती ठिकाणी गाणं बी ठिकाण म्हणणं आहेत तुमले पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणताना तिथला देवना गाणं बी म्हणू पहिल्या बाया म्हणत ना त्या गानास माशी ताकद होती ना नवीन येणारी सुनबाई रडे बरं ढसं ढसं जातावर दळण दडे त्या पहिल्या माया बशिल्यात तो चक्क्या होत्यात निमाडी तुम्हाला टाईमले जातावर म्हणत बाया पाठी उठीशने दळण दडेत आणि त्या गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना जगडा जगडा जाया
बहिणी ना डोळे पाणी बंद मना पस्ताये मनवा. कसं वाटत ऐकायला. पहिल्या बाया लेकरे झोपाडे तरी बी गाणं म्हणत हे हडकुतरी अडगाई मन दादा निजी जाई. आणि आतीने पुरी लेकरे झोपाडतील गाणं म्हणते सोडी दे ये झुमकीतून जाऊ. काय वयन लागेल त्या पोराशी, काय वयन लागेल माणसं. चांगलं म्हणत जाऊ बहिणीच. भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातले, भगवंताशी नातं जोडायचे, त्याच्या उपकाराची परतफेड करणं म्हणजे अंतकरणापासून भजन गाणं. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. बाकीने बाया म्हणतेच होते महाराज आमले म्हणता येत नाही ना, मग असा दरबारमा येऊ ना आठे जर म्हणता येत नाही ना, मग आपला पद्धत मग हाजरी लावो. कारण आम्ही भक्तीचा एक प्रकार वृंदावनमध्ये चित्तसर्जी आम्ही भक्तीचा प्रकार वृंदावनमध्ये अंतकरणापासून कितीही करोडपती लोक असतील तरी मंदिरात गेल्याच्या नंतर पायात घुंगरू बांधून नाचतात. बरं, पायात घुंगरू बांधून नाचतात. मग ती महिला असेल किंवा पुरुष असतील सर्वजण देवाच्या दरबारात हाजरी लावतात. म्हणून आता तुम्हाला काय करायचंय, अर्ध्या मिनिटाचं भजन गातून मग तुम्हाला नियम सांगतो. हरी ज्ञानेश्वर माऊ.